महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सहाय्यक हे काम पाहत असतात। मात्र दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाने शासन निर्णय देऊन या रोजगार सेवकांच्या काही मागण्या मान्य केलेल्या होत्या। मात्र अंमलात न आल्यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक लाभ, सार्वजनिक विविध विकास काम यासह इतर कामे हे रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत असतं आणि या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती एक ग्राम रोजगार सहाय्यक यांची निवड केलेली आहे। मात्र यामध्ये गावाचा प्रशासकीय कार्यालयाशी मध्यस्थी दुवा म्हणून हे ग्राम रोजगार सहाय्यक काम करत असतात। मात्र दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांबाबत एक शासन निर्णय काढून आजपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2025 पासून सर्व ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या योजनेत बरेच प्रकारचे जे आर आले। मला तरी असं वाटतं की हा एक पहिला जे आर असा आहे 3 ऑक्टोबर 2024 चा रोजगार सेवकाच्या संदर्भात की याची अंमलबजावणी झाली नाही। माझ्या माहितीस तो का होत नाही। लाडक्या बहिणीचे पैसे महिला मंडळ गल्लीमध्ये म्हणतात आमचा हप्ता आला, आमच्या घरच्या बाई आम्हाला म्हणतात तुम्ही ग्राम रोजगार सहाय्यक आहे, भोकरदानला चालले, किती पगार आहे, किती पैसे कमवणार आहे, आम्हाला तर बिनकामाचे 15 रुपये आले। तुम्हाला काम करून पैसे नाही। अंगणवाडी ताईचा विषय त्याच प्रकारे कोतवाल आणि आशाताई आमचा आणि त्याचा जे आर एका दिवशीचा इथं याच मधून आम्ही फटाके फोडून जल्लोष केला होता। तो कोतवाल साहेबांचा पगार वाढला झाली, अंगणवाडी ताईची झाली, आशाताईची झाली। आता आम्हाला तर असं वाटायला लागलं की बुवा ग्राम रोजगार सहाय्यक हे पदच नाही मुळात। काहीतरी एक सरपंच आणि ग्रामसेवक आणि गावातील लीडर लोक यांच्या हाताखालचे हमाल एक याच प्रकारचं आम्हाला असं वाटतं। खरं जर बोललं तर हा ग्राम रोजगार सहाय्यक हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा एक कणा आहे। ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती लोक, सरपंच, ग्रामविकास अधिकारी किंवा उपसरपंच कोणतंही काम असो ते ग्राम रोजगार सहाय्यकाचं नाव सांगतात। तुम्ही काम बंद केलंय, सर्वसामान्याला त्रास होतो। तुम्ही आता जे काम केलं, काम बंद आंदोलनात इशारा दिलाय, सध्या तरी गाव पातळीवर सर्वसामान्याला त्रास होणार नाही। सर्वसामान्याला त्रास झाला त्यावेळी सरकारला कुठेतरी याची जाणीव होईल। काय सांगाल, काय मागणी तुमची, काय इशारा मी संतोष पाखरे, ग्राम रोजगार सेवक सहाय्यक संघटना तालुका अध्यक्ष भोकरदन। आज या ठिकाणी गट विकास अधिकारी श्री महेंद्र साबळे सरांना आमच्या राज्यव्यापी संपाचं निवेदन म्हणजे काम बंद आंदोलनाचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की आमचा हा संदेश महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा। आणि या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी आंदोलन आणि काम बंद आंदोलन केले। त्याचं कारण असं आहे की आम्हाला गेल्या 3 ऑक्टोबर 2024 रोजी ज्यावेळेस युती सरकार होतं आणि मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब होते, त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक रोजगार मेळावा मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की बाबा तुम्हाला 8,000 रुपये प्रतिमा मानधन आणि 2,000 रुपये डेटा चार्जेस असे 10,000 रुपये तुम्हाला देण्यात येईल। परंतु गेल्या 11 महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाचं सुद्धा मानधन त्या शासन निर्णयानुसार मिळालेलं नाही। ही आमच्यासाठी फार शोकांतिक आहे। आमच्या परिवारावर आमच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे। खरोखर ही एक गेल्या 11 महिने शासन निर्णय निघतो आणि तो निर्णय पूर्णत्वास जात नाही। ही खरोखर आम्ही ज्यावेळेस तो निर्णय निघाला होता त्यावेळेस आम्ही पेढे वाटून आणि या ठिकाणी फटाके फोडून गुलाल उधळून या ठिकाणी आम्ही त्या शासन निर्णयाचं स्वागत केलं होतं। परंतु ते शासन निर्णय नसून ती आमची एक प्रकारची फसवणूक होती। ती आज आम्हाला या ठिकाणी सांगताना सुद्धा व्यक्त करताना सुद्धा लाज वाटते। बरोबर शासनाने याविषयी आमच्या गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला योग्य ते जे मानधन आम्हाला तुम्ही तुमच्या तोडून किंवा तुमच्या जी आर नुसार जे मान्य केलं होतं ते आमच्या पत्रात टाकावं ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो शासनाला। आणि त्या पद्धतीने सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।